साताऱ्याच्या फलटणमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा आभार मेळावा। मेळाव्याला शमशेर सिंह नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर, मंत्री जयकुमार गोरे उपस्थित। बीडच्या वडवणी शहरात अतिक्रमण काढण्यास सांगताच तळाट्याला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर पुण्यामध्ये पुन्हा एकदा गुंडाराची दहशत पाहायला मिळते। वारजे परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली। नव्या कोऱ्या कारची अज्ञातानं काच फोडली। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। संभाजीनगर महापालिकेसाठी बसपाकडून 10 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। बसपाच्या पहिल्या यादीमध्ये 9 पुरुष तर 1 महिला उमेदवाराला स्थान देण्यात आलं। यापूर्वी संभाजीनगर मनपामध्ये बसपाचे 5 नगरसेवक होते। तर भंडाऱ्यातील मचारणामध्ये गायत्री माता परिवारातर्फे कलश शोभायात्रा काढण्यात आलेली होती। शोभायात्रेच्या यज्ञ कार्यामध्ये नाना पटोलेंचा सहभाग जो आहे तो पाहायला मिळाला। तर भाषेवरून भांडण नको, विकारांवर बोला, शायना एनसी यांची संदीप देशपांडेंनी केलेल्या टीकेवरती प्रतिक्रिया पाहायला मिळते। तुम्ही सांगा, आमचे मराठी माणूस आणि आमचे लाडकी बहीणसाठी तुम्ही काय करणार? त्यांना काय तुम्ही जॉब्स देणार? तुम्ही त्यांना आत्मनिर्भर करणार? तुम्ही त्यांना शिक्षा देणार? तुम्ही त्यांना सुरक्षा देणार? तुम्ही त्यांना हेल्थ केअर देणार की नाही? की फक्त बडबड बडबड कंपनी? मीरा भाईंदरमध्ये राजस्थानी समाज प्रमुख कपिल परमार आणि हिंदी भाषी प्रमुख शंकर जहा यांच्या माध्यमातून 200 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला। मराठी माणूस दोन्ही ठाकरे बंधूंना भीक घालणार नाही। ठाकरे बंधूंच्या युतीवर परिणय फुकेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मराठी मुंबई महानगरपालिकेची सत्ता यांच्याचकडे होती आणि या मुंबईला भकास करण्याचं काम यांनी केलं। मराठी माणसाला हातभार करण्याचं काम केलं आणि आज जर खरंच मराठी माणसाच्या नावाने जरी मतदान मागत असणार तर मराठी माणूस यांना भीक नाही घालणार, हे निश्चित 100% खरं आहे। संभाजीनगरमध्ये उद्या ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल रॅली पार पडणार आहे। आदित्य ठाकरे मशाल रॅलीचं नेतृत्व करतील। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मशाल रॅली जी आहे ती काढली जाणार आहे। सोलापूरमध्ये एमआयएमचे माजी नगरसेवक अजहर हुंडेगिरीसह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। आचारसंहितेच्या काळात परवानगी न घेता सभा घेतल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला।